नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। सुरुवातीलाच आपण पाहूयात महायुतीमधली धुसफूस। अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर बोलणं अजित पवारांनी पुन्हा एकदा टाळलं। माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांचं नो कमेंट्स इतकंच उत्तर। शहांच्या पवारांवरील आरोपांवर अजितदादा सावध, काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत। मंत्री धनंजय मुंडेंचा भाजपच्या सुरात सूर। अमित शहांनी पवारांवर केलेल्या टीकेवरून अजित पवार गटाच्या आमदारांची नाराजी। शरद पवार देशाचे नेते आहेत, भाजपने सुद्धा ते कबूल केलंय। भाजपने शरद पवारांचा आदरच करायला हवा। नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शरद पवार आपले गुरु असल्याचं म्हटलं होतं। आमदार अण्णा बनसोडे यांचं वक्तव्य। शरद पवार यांच्याविषयी इतकाच कळवळा होता तर मग दादांसोबत का आलात? शरद पवारांची बाजू घेऊन बोलणाऱ्या दादा गटाच्या आमदारांना प्रवीण दरेकरांचा सवाल। शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार, मग अजित पवार कोण? बच्चू कडूंचा शहांवर निशाणा, तर शहा बरेचदा चुकीचे वक्तव्य करतात, मग त्यांच्या अंगलट येतं अशी टीका। महाराष्ट्रामध्ये पवार ठाकरेंवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही। मोदी सरकारने पवारांना पद्मविभूषण देऊन सन्मान केलाय, याचा शहांना विसर। सुप्रिया सुळे यांचा प्रत्युत्तर। मोदी सरकार होतं, त्याच मोदी सरकारने आदरणीय पवार साहेबांना पद्मविभूषण गेले 6 दशक 60 वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची उत्तम। पुढील निवडणुका शिंदेंच्या नेतृत्वामध्ये होतील। 15 वर्ष शिंदेंचे मुख्यमंत्री राहतील असं फडणवीस म्हणालेत। खासदार नरेश मस्के यांचं वक्तव्य। भाजप महायुतीमध्ये प्रमुख घटक पक्ष आहे आणि भाजपच्या नेतृत्वामध्ये सरकार येणार असं शहा म्हणालेत। भाजप नेते प्रवीण दरेकर यांचं शिंदे गटाचे खासदार नरेश मस्केंना उत्तर। मला घरी बोलावून धनंजय मुंडेंनी दम दिला होता। गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा बनवू नको असं धनंजय मुंडे बोलले होते। शरद पवार गटाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांचा आरोप।